हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आलाय। हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नको असा मनसेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याचा उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव देण्यात आलाय आणि कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा अशी मनसेची भूमिका असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। मनसेकडून हिंदी सक्ती विरोधातील मोर्चासाठी संजय राऊत यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। आषाढीमुळे मनसे 6 तारखेचा मोर्चा 5 जुलैला काढणार आहे। मनसेचा ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव। आषाढी एकादशीमुळे मनसेचं मोर्चाची तारीख त्यांनी बदलली। आता मनसेचा मोर्चा 5 जुलैला होणार आहे। हिंदी सक्ती विरोधात मनसेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रस्ताव। हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा हवा, दोन मोर्चे नकोत अशी मनसेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा काढण्याचा मनसेचा प्रस्ताव आहे। मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याचा उद्धव ठाकरेंना हा प्रस्ताव दिलेला आहे। कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय हा मोर्चा असावा असं मनसेने या प्रस्तावात म्हटलंय। मनसेकडून संजय राऊतांना मोर्चात सहभागी होण्यासाठी निमंत्रणही देण्यात आल्याचं कळतंय। तर मोर्चात कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल असं मनसेकडून पोस्ट करण्यात आलेली आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। दिनेश, काय सांगाल, काय सविस्तर माहिती? बघा, मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज आपापल्या आंदोलनाची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषणा केली। त्यानंतर काही तास उलटतात तोच दोन्ही पक्षांमध्ये घडामोडी सुरू झालेल्या आहेत। दोन्ही पक्षांनी एकमेकांना आपल्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन पत्रकार परिषदांमध्ये जरी केलं असलं तरी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना या विषयावर फोन केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। आणि राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे काढत असलेल्या मोर्चात सहभागी होण्याचं प्रस्ताव किंवा आमंत्रण दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून कळते आहे। ही माहिती कन्फर्म करण्यासाठी आम्ही संजय राऊत यांना या विषयावर फोन केला होता, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की असा फोन झालेला नाही, त्या वृत्ताला त्यांनी इन्कार केलेला आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की या बाबतीतली सविस्तर भूमिका मी उद्या सकाळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडेन असं त्यांचं म्हणणं होतं। पण खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे की संजय राऊत यांना राज ठाकरे यांचा फोन गेलेला आहे आणि मनसेच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलेलं आहे किंवा तसा प्रस्ताव दिलेला आहे। या मागचं कारण असं आहे की मराठी भाषा अस्मिता या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणसाची एकजूट दिसावी यासाठी दोन मोर्चे नकोत तर एकच मोर्चा निघायला हवा आणि त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून हा प्रस्ताव दिला गेला। आणि यामध्ये एक विषय असू शकतो की राजकीय श्रेयाचा, पण त्यावरही मनसेचं असं म्हणणं आहे की यात कुठला राजकीय श्रेयाचा मुद्दा उपस्थित होऊ नये यासाठी या झेंड्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, या मोर्चात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल। मराठी माणसाची अस्मिता हाच मुद्दा असेल, हिंदी भाषा सक्तीला विरोध हाच मुद्दा असेल। राजकीय झेंड्याशिवाय हा मोर्चा निघाला पाहिजे असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। हा प्रस्ताव जेव्हा शिवसेना युबीटीला देण्यात आला, मनसेच्या नेत्यांचाही एकमेकांशी शिवसेना नेत्यांशी संपर्क झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून असं मनसे नेत्यांना सांगण्यात आल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळते आहे की 7 तारखेला दीपक पवार यांच्या मराठी भाषा समन्वय समितीच्या माध्यमातून जो मोर्चा निघतो आहे त्यामध्ये मनसेने सहभागी व्हावं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना वाटतं आहे।
तर मनसेच्या नेत्यांना वाटतंय की त्यांनी मनसेच्या मोर्चात सहभागी व्हावं। आता इथे एक पेच असं आहे की शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडून असं म्हटलं जात आहे की 6 तारखेला ज्या दिवशी मनसेचा मोर्चा निघतोय त्या दिवशी आषाढी एकादशी आहे, अनेक भाविक त्यामध्ये सहभागी होतात, राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही त्यात सहभागी असतात, त्यामुळे 6 तारखेला जर मोर्चा निघाला तर त्यावर अडचण होऊ शकते। निश्चित. पालक असतील, राजकीय पक्षाचे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते असतील, मराठी माणूस असेल, यामध्ये सहभागी होण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे यावर कदाचित एक मार्ग किंवा एक पर्याय म्हणून आता मनसे आपल्या मोर्चाची तारीख बदलते आहे। मनसेचा आता मोर्चा जो 6 तारखेला अनाउन्स करण्यात आला होता तो आता 5 जुलैला होतोय, अशी माहिती पक्षातल्या नेत्यांकडून अधिकृतरित्या सांगण्यात आली आहे। त्यामुळे दोन्ही बाजूला दोन्ही नेते सकारात्मक आहेत आणि कदाचित असं असू शकतं की मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध या विषयावर शिवसेना मनसेचे सूर जुळू शकतात आणि ठाकरे बंधू कदाचित याच मुद्द्यावर एकत्र येऊन कदाचित पुढची ती राजकीय वाटचालीतली नांदी मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषा सक्तीचा विरोध ही नांदी असू शकते। पण आता दोन्ही नेते काय नेमकी भूमिका घेतात, 6 तारखेला 5 जुलैला शिवसेना युबीटी मनसेचा जो राजकीय झेंड्या व्यतिरिक्त मोर्चा होते त्यात सहभागी होते की मनसे 7 तारखेला मराठी भाषा समन्वय समितीच्या मोर्चात ज्यात उद्धव ठाकरे सहभागी होते त्यात सहभागी होते हे पाहणं नक्कीच। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।